हाय, काय चाललंय मंडळी? आज गौरींना पोळीचा नैवेद्य दाखवण्याचा दिवस आहे बघा. सकाळची कामे, देवपूजा, आरती, बाहेरची कामे आम्ही सगळी आवरून घेतलेली होती. नंतर मग पुरण करायला लागलेल्या मामी. मग मी आमटी केली, कणिक मळून ठेवलेली होती. चुलीवर भात शिजवून घेतलेला होता. नंतर मग इथं दूध तापवलेलं होतं, गुळवणी पण करून घेतलेली होती. असे सगळे कामं, फक्त पोळ्या करायच्या राहिलेल्या होत्या. नंतर आम्ही पोळ्या करून घेतल्या. आमच्या इकडे गौरींना 5-5 पोळ्यांचा नैवेद्य असतो. तुमच्या इकडे किती पोळ्याचा नैवेद्य असतो नक्की सांगा. आम्ही पोळ्या करून घेतल्यानंतर मग मी गौरीला केळीच्या पानावर नैवेद्य दिला व गौरींना जेवण करून घ्या असं सांगायचं असतं, ते जेवण करून घ्या असं बोलले. नंतर गौरींचं हे सणासुदीच्या दिवसात असं असतं, आपल्याला गौरीजवळ हलूच वाटत नाही. त्यांचं ते साज बघून हे सारखं इकडून तिकडून आलं तरी गौरींनाच बघावंसं वाटतं व गणपतीलाच बघावंसं वाटतं. लहान पोरं असू द्या, आपण असू द्या, 2-3 दिवस तसंच करत असतो. नंतर मग कामं आवरलेली होती. संध्याकाळच्या टायमाला सकाळीच पोळ्या झाल्या होत्या, त्यामुळे काय स्वयंपाक नव्हता. त्यामुळे मी, श्रावणी, मामी शेडकडे चाललेलो होतो. हे आमचं शेड आहे. 2-3 दिवसात आता पक्षी येणार आहेत. 15 दिवस झालं आमच्या शेडचं उद्घाटन झालेलं आहे. शेडमध्ये मामा, ह्यांनी, नाना थोडं छोटं मोठं राहिलेलं काम करत आहेत. हे आमचं शेड आहे. अशा प्रकारे हा आमचा शेरू आहे. डॉग एक खाली वेगळा आहे आणि एक आता वर छोटासा आणलेला आहे. तो पण आता मोठा व्हायला लागलेला आहे. नंतर मग घरी परत जाताना भुईमुगाच्या शेंगा छोट्याच होत्या, पण श्रावणीला खायच्या होत्या म्हणून त्या जरा दिल्या. भेंडी, काकडी असं बघतच घरी गेलो. नंतर घरी गेल्या होम थिएटरवर गाणी लावलेली. श्रावणीला डान्स करायची उत्सुकता फार आहे, त्यामुळे तिने जरा डान्स करायला लागलेली. मग तिच्या पाठीमागे आमच्या आजीही डान्स करू लागलेल्या. असं गौरीची गाणी लावलेली, त्यामुळे त्याने डान्स केला. नंतर मग आजीलाही म्हटलं उठून कर. मग आजीनेही नातीसोबत छान डान्स केला. असं खूप उशीर चाललेलं होतं डान्स. हे कर, ते कर, तू कर, मी कर. गावाकडे सणासुदीच्या दिवसात लहान पोरं हे असे घरी असलं का वेगळंच वातावरण असतं, त्यामुळे खूप मजा येत होती. त्यामुळे डान्स खूप वेळ चालू होता त्यांचा. आजीला किती लहान पोरांचं म्हाताऱ्या माणसाचं वय सारखंच असतं. नंतर आम्ही देवपूजा करून घेतली, आरती करून घेतली. आरतीला सगळे आबई आणि श्रावणीने आरती घेतलेली होती. सगळेजणांनी आरती करून घेतली. नंतर मग जेवण हे करून घेतलं. सगळ्यांना जेवण वाढलं. नंतर मग गौरीची कान उघडणी केली. गौरीची कान उघडायला गाणी म्हणतात, पळपुटावर बेलणं असतात. तुमच्याकडे कसं कान उघडणी करतात ते नक्की सांगा. आमच्या जाऊबाई, मामी, अक्का अशा सगळ्याजणी 2-3 जणी मिळून गौरीसाठी गाणी म्हणत होत्या. गौराईंचं ह्या वेळेला रूप वेगळंच असतं व दुसऱ्या दिवशी रूप वेगळंच असतं. त्यांच्या चेहऱ्यावर ते हावभाव दिसत असतात आणि सारखं गौराईंकडेच आपल्याला पण बघावंसं वाटत असतं. आमच्या पलीकडच्या मामी पण आता आलेल्या आहेत. नंतर मग आमच्या मंडळाच्या इथे छावा पिक्चर लागलेला होता. पिक्चर बघून आलो.